भाजी मी स्वतः खाणार आहे आणि माझी मीच ह्याला औषध फिवषध फवारलं नाही, काय नाही काय नाही. ती मीच करणार आणि माझी मीच खाणार. आणि तुम्ही भाजी कधी बघितली का नाही? असं काळं भांगार राहणार हे तर कुठं फवारणीची जागा नाही, काय नाही काय नाही. आणि ही भाजी आहे ती पूर्णपणे चुकीचीच आहे. तुम्हाला ह्याच्या अगोदर दावलं असेल, तुम्ही म्हणत असताल खोटे बोलतोय. ही आहे तर कडबा, पूर्णपणे कडब्याचे पेंटे आहेत. कडबा आहे बरं का, कडबा आहे. आणि तिथं हे भाजी आहे, चुकीची भाजी आहे. आणि पूर्णपणे हिला औषध मारलं नाही, काय नाही काय नाही, 100% पूर्णपणे. आणि त्याला औषधाचं नाही, फक्त मातीमधलं विघटन पूर्णपणे हे औषध आणि खताचा प्रोटीन मिळून वस्तू बनून कशी बनते ह्याच्यावरती अवलंबून राहून उपयोग नाही. ही वस्तूसुद्धी बनणारी प्रत्येक वस्तू बनवू शकते. औषध काही कामाचं माणसाला सुद्धा, माणूस सुद्धा औषधामुळे जगू लागला आजच्या दिवसात. तो औषधापुढं हारच माना लागलाय. औषधच नाही घेतली का तो जगतच नाही. आणि शेतामध्ये मालावरती औषध नाही फुगल्यावरती आळी मरत नाही, फुगत नाही, टेम होत नाही. जसं की ही चुक्याची भाजी पूर्णपणे किडा लागली, ह्याच्या अगोदर दाखवलं होतं तुम्हाला. किडा लागली. आणि बघा हिकडची पण भाजी थोडीशी पूर्णपणे ताजी आहे. आणि त्यात गवताचा पाक वाळलाय पालवा जरा. आणि पूर्णपणे भाजी झाली आहे एक नंबर. आणि मी भाजी आहे ती आता स्वतःच्या हातानं ही काढून घेऊन जाणार आहे आणि मी स्वतः खाणार आहे. ह्याला औषध नाही, काय नाही काय नाही. औषध जरी नसलं तर पानं जी आहेत पूर्णपणे पानं औषधाची म्हणून चालत नाही. ह्यावरती एक किल्लं म्हणून त्याचा उपयोग नाही. ही बारका आहे, परंतु ह्याला पुढं बघा तुम्ही, किल्लेली पानं दिसतात का? कुठं नागवेल झाली का? कुठे पूर्णपणे झाली का? आणि शेतीमध्ये एका भाजी शेजारी भाजी, भाजी शेजारी फळं, फळं शेजारी वांगी, वांगी शेजारी टमाटे, त्याच्यावरती नागवेल उगवते. तिथून पुन्हा त्याला पूर्णपणे तो भाजीसुद्धी फवारणीवरती उपलब्ध नाही. आणि कोथमिराला सुद्धा औषध मारावं लागतं व्यवस्थित. जी वस्तू पूर्णपणे आधी 4-4 आठवडं काढायला येत नव्हती कोथमीर, ती कोथमीर आता 40 दिवसाच्या आत सुद्धा नव्हतं, 10 दिवसात पूर्णपणे उंची वाढवून खायची म्हणून खायची आहे. आणि जी भाजी 20-25 दिवस लागत होतं ती भाजी 5 दिवसात होत यायला लागली. आणि ही भाजी किती दिवसाची आहे माहीत आहे का तुम्हाला? किती दिवसाची आहे? किती दिवसाची आहे? फक्त 12 का 14 दिवसाची भाजी आहे. आणि अजून कशी आहे, हिला कुठं आळी पडली का काय पडली का काय पडली तुम्ही सांगा. भाजी कशी असो, दिसणारा फक्त होऊन दिसणारा तसा नसतो. आणि त्याच्या पोटात काय चाललंय ते माहीत नाही आपल्याला. आणि भाजीनं औषधात केमिकल मिक्स करून मारलेलं आपल्याला तर माहीत आहे का कशी पूर्णपणे ती भाजी बनती. तिथून आपण गरम करून पाण्यात टाकतो, तिथनं पुन्हा ज्याला ती खातो. आणि तिथनं पुन्हा खाल्लं तर वाटतं जेवलो लागा आता. पण तुम्ही बघा हे खाऊन, शेतकऱ्याच्या घरी माझ्या तुम्ही या घरी, मी माझ्याकडून तुम्हाला जेवण बनवतो. चुलीवरची भाकर आणि ही भाजी, तुम्ही एकच भाकर खावा, फक्त तुमच्या चेहऱ्यावरती आनंद नक्कीच कमी नसणार. आणि तुम्ही तुमच्या घरची गॅसवरची एक भाकर आणि ही भाजी खावा, तुम्हाला काय समजणार नाही. मी म्हणत नाही तसं. ज्याचा त्याचा प्रश्न तुम्हाला यायचं असलं तर मला कमेंट करून आणि एक लाईक करून कमेंट करून सांगा. आणि या, मी तुमच्यासाठी मी होऊन द्यायला तयार आहे. मागासवर्गीयाला मी पण नाही, मी पण सामान्य कुटुंबातला शेतकरी लहानच घरचा आहे. मी उभं राहिलो हे पूर्णपणे. इकडं ऊस, इकडं आहे, इकडं ही रान, हे आजोबाचं आहे, हे खालचं आहे ते आजोबाचं आहे, मी फक्त आहे ते आजोबाच्या हितच आहे. आज तब्बल 1 वर्ष झालं. परंतु आधीपासूनच मी बनवणार होतो, फक्त मला इंटरेस्ट नव्हता. पण पुन्हा कळलं बोलल्याशिव सिद्ध उभ्या जिंदगीमध्ये काय होत नाही. आणि फवारणीले भाजी खाल्ल्याशिव, दवाखान्यात गेल्याशिव भाग नाही. तसं उभ्या आयुष्यापर्यंत टिकवण्याची साथ स्वतःवरती असावी. जशी की काळी माती आहे, त्यामध्ये पाणी टाकल्यानंतर चिखल बनवू शकतो. नाही अशी मातीला पूर्णपणे असं केल्यानंतर तू ढेकळत राहणार आहेत. आणि पूर्णपणे शेती जी आहे ती अशी आहे आणि अशी आहे म्हणून चालत नाही. आणि भाजी पूर्णपणे 100% शुद्ध आणि नॅचरल पद्धतीनं भाजी आहे. आणि हा भाजी पूर्णपणे चुकीची आहे. आणि चुकीची भाजी खायला शरीराला प्रोटीन आणि साईड इफेक्ट कुठलाही नाही. शरीराचं रक्त ही वाढण्यासाठी भाज्या एक नंबर. पण काय करायचं, भाज्यावरती केमिकल आहे ते आहे, पण माणसावरती पण आहे. पण माणसाला सुद्धा जगायचं म्हणल्यावर स्वतःचं टकूर चालवून जगावं लागते. स्वतः पुरतंच बनवून खायला शिका आणि स्वतः पुरतंच नीट जगायला शिका. दुसऱ्याचा विचार करण्यात मजाच नाही. स्वतःच विचार नाही करत ना आपण आजारी पडतोय आणि दवाखान्याला पैसे घालवतोय. धन्यवाद. भेटू पुन्हा. भाजी तुम्हाला खायची असली तर या लवकर. वाट पाहतोय.